आजचा आपला टॉपिक आहे लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स. चला तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. हॅलो गाईज, वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस व्हिडिओ लेक्चर ग्रुप. मायसेल्फ प्रोफेसर अंकुश मयाचार्य. तर आपल्या दत्तप्रसाद क्लासेसच्या व्हिडिओ लेक्चर ग्रुपमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण 11वी सायन्सचा फिजिक्स हा विषय शिकतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे काय न्यू चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्स, हे चॅप्टर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर लेक्चर आवडलं तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर कालच्या पॉईंटमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स ह्या चॅप्टरमधलं स्केलर व्हेक्टर कंप्लीट केल्यानंतर आणि टाईप्स ऑफ व्हेक्टर कंप्लीट केल्यानंतर आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन बघितलं होतं. मग ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन ह्या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं की व्हेन द डायरेक्शन ऑफ टू व्हेक्टर इज नॉट सेम ऑर ऑपोजिट, सो हाऊ कॅन दे ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. म्हणजे जर समजा आपल्याला तिथे दोन व्हेक्टर दिलेत, दोघांच्या डायरेक्शन सेम असल्या किंवा दोघांच्या डायरेक्शन अपोजिट असल्या तर आपण त्यांना डिरेक्टली ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे ॲड कसं करतो तर डायरेक्शन सेम आहे ॲड करा, सबस्ट्रॅक्ट कसं तर डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून सबस्ट्रॅक्ट करतो. पण मग नंतर आपण पुढे हे देखील बघितलं होतं की जर समजा त्या दोघं व्हेक्टरच्या डायरेक्शन ह्या डिफरंट वेजला असतील तर मग काय करायचं, तर त्याच्याकरता आपण ट्रायंगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन बघितला होता, जिथे दोन व्हेक्टर हे ट्रायंगलच्या दोन साईड्स म्हणून एका ऑर्डरमध्ये घेतले जातात आणि त्यांची जी थर्ड साईड असते ही थर्ड साईड म्हणजे त्यांचा रिझल्टंट असतो. फॉर एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, हा ए व्हेक्टर बी व्हेक्टर असेल तर हा सी व्हेक्टर इक्वल टू ए व्हेक्टर प्लस बी व्हेक्टर हा त्यांचा रिझल्टंट असतो. सो टू ॲड द डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर ऑर इफ द टू व्हेक्टर्स आर इन डिफरंट डायरेक्शन देर आर सम रूल्स अँड सम लॉज फॉर फाइंडिंग देअर रिझल्टंट. हिअर टुडे वी आर गोइंग टू स्टडी द न्यू लॉ विच इज लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. मग आता व्हेक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करण्याकरता ज्या पद्धतीने आपण बघितला ट्रायंगल लॉ, आणि ट्रायंगल लॉमध्ये प्लस आपण हा ट्रायंगल लॉ असोसिएटिव्ह आणि ट्रायंगल लॉ कम्युटेटिव्ह कसं असतो ते बघितलं होतं, त्याच पद्धतीने आता आपण आज नवीन लॉ घेणार आहोत ज्याचं नाव आहे लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. मग सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे समजवतो व्हॉट इज मीन बाय पॅरालेलोग्राम. तर आता पॅरालेलोग्राम मी इथे एक फिगर काढतो आहे, तर तुमच्या ते लक्षात येईल की फॉर एक्झाम्पल आता मी हा जो या ठिकाणी काढला आहे तर याला तुम्ही म्हणतात पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्राम म्हणजे काय तर याच्या ज्या समोरच्या साईड्स असतात या समोरच्या साईड एकमेकाला कशा असतात पॅरालल असतात. ह्या साईड्स एकमेकांना कशा असतात पॅरालल, आणि मराठीत आपण यांना समांतरभुज चौकोन असं म्हणत असतो. मग आता पॅरालेलोग्राम आपला व्हेक्टरचा जो लॉ आहे तो बघायचा आहे आणि याच्याकरता समोर मी इथे बोर्डवर ही स्टेटमेंट लिहून ठेवले. पहिल्यांदा तुम्हाला मी ही स्टेटमेंट समजावून देतो आहे आणि मग ही स्टेटमेंट समजवल्यानंतर त्याच्यावरची जी काय आकृती असेल मी इकडे राईटला ती फिगर ड्रॉ करेल आणि त्याच्यावरून आपल्याला रिझल्टन आता फाइंड करायचा आहे. ओके, तर आता स्टेटमेंट मी या ठिकाणी बघतो आहे. आपल्याला स्टेटमेंट काय सांगते, इफ टू व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप. म्हणजे आपण पुन्हा एकदा दोन व्हेक्टर घेतो आहे ज्या पद्धतीने आपण ट्रायंगल लॉमध्ये घेतले होते, आणि हे जे आपण दोघं व्हेक्टर घेतो आहे टू व्हेक्टर्स दोघंच्या दोघं कसे घेतो आहे आपण सेम टाईपचे. म्हणजे याचा अर्थ काय तर पहिला वेक्टर ज्या टाईपचा असेल तोच तसंच दुसरा वेक्टरसुद्धा असेल. म्हणजे पहिला वेक्टर फोर्सचा असला तर दुसरासुद्धा फोर्सचा, किंवा पहिला वेक्टर जर डिस्प्लेसमेंटचा असेल तर दुसरा वेक्टरसुद्धा डिस्प्लेसमेंटचा. मग आपण स्टेटमेंट बघतोय लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ टू व्हेक्टर्सची. स्टेटमेंट काय सांगतं, इफ टू व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दोन व्हेक्टर दिलेत, दोघं व्हेक्टर सेम टाईपचे आहेत आणि दोघं जिथून ओरिजिनेट होत आहेत म्हणजे जिथून त्यांची सुरुवात होत आहे, जिथून त्यांचा उगम होतो आहे, तर तो त्यांचा जो पॉईंट आहे हा पॉईंटसुद्धा त्यांनी कसा दिला आहे सेम दिला आहे. मग जर त्यांचा ओरिजिनेटचा म्हणजे ओरिजिनेटिंग पॉईंट सेम असेल म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतं तर त्यांच्या ज्या टेल्स असतात त्या टेल्स एका सेम पॉईंटला असतात. मी आता ह्या बाजूला ज्यावेळेला आकृती काढेल त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येणारच आहे. तर इथे पुढे बघा, आपण सुरुवातीला दोन व्हेक्टर घेतले होते आणि हे जे दोघंही व्हेक्टर होते हे दोघं व्हेक्टर कसे होते सेम टाईपचे. नंतर आपण बघितलं की हे व्हेक्टर दोघं ओरिजिनेट होत आहेत एका सेम पॉईंटपासून, दॅट मीन्स त्यांची जी टेल आहे इट इज ॲट द सेम पॉईंट. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोघं पॉईंटचं आपल्याला त्यांनी रिप्रेझेंट करताना
मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन देऊन ठेवलं आहे. आपल्याला त्यांनी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं दिलं आहे, तर ह्या दोन व्हेक्टरचं जे एकाच पॉईंटपासून ओरिजिनेट होतात. मग जर समजा या दोन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दिले असेल आणि ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन देताना जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे, दे आर द टू ॲडजसंट साईड ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे ते जे दोघं त्या ठिकाणी दिले आहेत तर ते दोन ॲडजसंट साईड आहेत कशाच्या, पॅरलोग्रामच्या. ओके, म्हणजे दोन व्हेक्टर दिले आणि हे दोन व्हेक्टर आपण जे घेतोय ते दोघं व्हेक्टर घेताना आपल्याला काय घ्यायचे, ते टू ॲडजसंट साईड्स ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे पॅरलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड म्हणून आपल्याला त्यांचा घ्यायचा आहे. तर मी इकडे फिगर काढतोय, नीट लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आता मी ओ हा स्टार्टिंग पॉईंट मानतो म्हणजे ओरिजिनल. इथून ना मी हा पहिला वेक्टर काढला, याला मी ओ ए नाव दिलं. नंतर लगेच हा ओ ए घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला इथे दुसरा वेक्टर घेतला स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट, याला मी ओ बी नाव दिलं. आणि जर तुमचं नीट लक्ष असेल तर इथे ह्या पॅरलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड झाल्या लगतच्या बाजू. ओके, मग जर ह्या पॅरलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड असतील आणि आता आपल्याला त्यांचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे, तर तो रिझल्टंट कसा फाइंड करता येतो ते पण आपण चेक करूया. तर त्याच्या रिझल्टंटबद्दल ते बोलत आहेत, देन देअर रिझल्टंट व्हेक्टर इज गिव्हन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग आता आपल्याला ह्या दोन व्हेक्टरचा जर रिझल्टंट फाइंड करायचा असेल तर तो रिझल्टंटचं जे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला मिळतं, तर हे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला कशावरून मिळतं, त्याच्या बाय द डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. आणि आपल्याला ते जे रिझल्टंट व्हेक्टर मिळतोय तर हा रिझल्टंट व्हेक्टर म्हणजे ॲक्च्युली तिथे डायगोनल असतो, ज्याला आपण कर्णरेषा म्हणत असतो किंवा कर्ण म्हणत असतो. आणि हा डायगोनल कशाचा, तर तो त्या पॅरलोग्रामचा असतो. आणि हा सुद्धा त्याच पॉईंटपासून स्टार्ट होतो ज्या पॉईंटपासून ते दोघंही वेक्टर स्टार्ट झाले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आपण पहिला वेक्टर घेतला ओ ए वेक्टर, इथे ओ बी हा दुसरा वेक्टर घेतला. आणि जर समजा आपल्याला यांचा रिझल्टंट पाहिजे असेल तर तो रिझल्टंट हा इथला जो आपण डायगोनल घेतो तो डायगोनल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय करतो, त्याला सी नाव देतो. आणि सी नाव दिल्यानंतर हवं तर आपण काय करू ना, हा जो काय आपण पॅरलोग्राम घेतोय तो कंप्लीट करून घेऊ. म्हणजे हा ओ ए असल्यानंतर याला पॅरलल एक लाईन इथे येणार, मी तिला ओ सी नाव देतोय. आणि त्याच वेळेला इथे आपण हा जो पहिला वेक्टर घेतला आहे तर इथे दुसरा लगेच वेक्टर काढून घेतला, ह्या पॉईंटला मी सी नाव दिलं. मग आता तुमच्या लक्षात येईल की आपण सुरुवातीला ओ ए घेतला होता, नंतर आपण ओ बी घेतला होता. आणि जर ओ ए आणि ओ बी या जर आपल्याला दोन साईड्स दिल्या असतील तर यांचा जो रिझल्टंट असतो तो रिझल्टंट म्हणजे हा डायगोनल असतो, डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. आणि याला आपण आर व्हेक्टरनी दाखवतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तुम्हाला इथे लॉ ऑफ पॅरलोग्राम व्हेक्टर दिला आहे. तर लॉ ऑफ पॅरलोग्राम व्हेक्टर मी परत एकदा रिपीट करतोय आणि ही आकृतीसुद्धा, तर तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे पुढे. आता मी परत तुमच्यासमोर लॉ ऑफ पॅरलोग्राम व्हेक्टर एक्सप्लेन करतोय बाय युझिंग द फिगर. मग मी काय करेल आता, इथलं स्टेटमेंट रीड करता करता इकडे फिगर पण ड्रॉ करत चालेल. तर तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला त्यांनी स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय दिलं होतं, इफ टू व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप. म्हणजे आपल्याला दोन व्हेक्टर घ्यायचे आहेत आणि दोघंही व्हेक्टर हे सेम टाईपचे पाहिजे. दुसरी कंडिशन, ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजे दोघांचा जो उगम झाला असेल, ओरिजिनेट होणं म्हणजे स्टार्ट होणं, तर ते एकाच पॉईंटपासून झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं जे टेल असेल, स्टार्टिंग पॉईंट असेल, हा सेम पॉईंटला असेल. आणि आपल्याला हे दोघं वेक्टर देताना कशा पद्धतीने दिले आहेत, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ॲडजसंट साईड्स ऑफ द पॅरलोग्राम. म्हणजे सुरुवातीला बघा इथे मी स्टार्टिंग पॉईंट घेतला आणि हा पॉईंट घेतल्यानंतर हा पहिला वेक्टर इथे ड्रॉ केला आणि लगेच मी इथे हा दुसरा वेक्टर ड्रॉ केला. म्हणजे मी काय मानलं, तर पहिला वेक्टर दुसरा वेक्टर दोघं सेम टाईपचे आहेत झालं. नंतर दोघं ओरिजिनेट होताना सेम पॉईंटपासून होत आहेत, त्या सेम पॉईंटला मी ओ नाव दिलं. आणि दोघांचं जे टेल आहे ते सेम पॉईंटला आहे. चेक करा, हा याचंसुद्धा टेल आणि याचंसुद्धा टेल. मी याला ओ ए नाव देतो, याला ओ बी नाव देतो. तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता, याला पी वाटलं याला क्यू वाटलं तरी पण चालेल. ठीक आहे, मी ए आणि बी देतो आहे. आणि नंतर पुढे त्यांनी काय म्हटलं की आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ॲडजसंट साईड ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे आपल्याला हे जे दोन व्हेक्टर दिले आहेत, हे दोन व्हेक्टर ह्या पद्धतीने दिलेले आहेत की त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जे दिलेलं असेल तर ॲक्च्युली देताना ते ह्या पॅरलोग्रामच्या दोन साईड्स असतील. म्हणजे त्या समांतरभूत चौकोनाच्या दोन बाजू, ॲडजसंट साईड लगतच्या बाजू, ही पहिली आणि ही दुसरी.
मग आता आपल्याला 2 व्हेक्टर दिलेत. मग आपण काल बघितल्याप्रमाणे की जर आपल्याला व्हेक्टर दिले असतील त्यांचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर त्याच्याकरता आपल्याला रिझल्टंट हवा असतो. मग आपण काल बघितल्याप्रमाणे काल जो ट्रायंगल लॉ होता तर त्या ट्रायंगल लॉमध्ये काय असायचं की आपल्याला हा पहिला वेक्टर दिला असायचा. समजा इकडे हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर, तर आपण लगेच तिसरा वेक्टर ड्रॉ करायचो आणि तो त्याचा रिझल्टंट असायचा. पण ते होतं ट्रायंगल लॉ करता. आता आपण जे फाइंड करतोय ते कशा करता करतोय, पॅरालेलोग्राम करता. मग पॅरालेलोग्राम करता मी इथून ए पासून बी पर्यंत पॉईंट काढला तर चालेल का, तर नाही. मग आता याचा रिझल्टंट कसा काढायचा तेच त्यांनी आपल्याला ह्या लॉमध्ये सांगितलं. तर पुढे मी रीड करतोय, देन देअर रिझल्टंट व्हेक्टर इज गिवन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द, कशाने दाखवला जातो तो, डायगोनल. कशाने दाखवला जातो तो, डायगोनलने. आणि डायगोनल कोणाचा, ऑफ द पॅरालेलोग्राम. आणि हा पॅरालेलोग्रामचा जो डायगोनल असतो ज्याला आपण मराठीत कर्ण किंवा कर्णरेषा म्हणतो, तर हा डायगोनल सुद्धा स्टार्टिंग पॉईंट जो असतो पहिल्या दोघांचा तिथूनच सुरू होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथला हा थर्ड पॉईंट काढला, म्हणजे हा झाला तुमचा डायगोनल. आणि मी हा OC हा जो डायगोनल काढला, ॲक्च्युली हा OC डायगोनल याला आपण म्हणतो रिझल्टंट व्हेक्टर, आर व्हेक्टर. म्हणजे हा कोणाकोणाचा रिझल्टंट झाला, A आणि B व्हेक्टर किंवा OA व्हेक्टर आणि OB व्हेक्टर या दोघांचा. म्हणजे कोणत्याही ज्या वेळेला 2 व्हेक्टर ह्या ॲडजस्टंट साईड असतील पॅरालेलोग्रामचा तर त्यांचा रिझल्टंट हा त्यांचा डायगोनल असतो. आणि हा डायगोनलसुद्धा सेम पॉईंटपासून स्टार्ट होत असतो. हवं तर आपण इथे काय करू, परत एकदा हा पॅरालेलोग्राम कंप्लीट करून घेऊ. म्हणजे तुम्ही काय करू शकतात ना, तर ए पासून इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ शकतात. मी फिगर थोडी व्यवस्थित करून घेतो, मॉडिफाय करून घेतो. बघा हा झाला तुमचा पॅरालेलोग्राम. आणि हा पॅरालेलोग्राम ज्यावेळेला तुम्ही बघितला तर यांचा आणि यांचा दोघांचा जो रिझल्टंट होता तो आला आपला हा आर व्हेक्टर. मग आपण हा जो लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ 2 व्हेक्टर बघितला आहे, तर हा लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टर आपल्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामागचं रिझन काय, तर लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टरमध्ये आपण हा जो रिझल्टंट आर व्हेक्टर मिळवला आहे तर हा आर व्हेक्टर आपल्याला फाइंड करावा लागतो. मग जर समजा आपल्याला हा आर व्हेक्टर फाइंड करायचा असेल तर हा आर व्हेक्टर कशा पद्धतीने फाइंड केला जातो, तर ज्या पण वेळेला आपण एखादी क्वांटिटी घेत असतो तर जर याला व्हेक्टर साईन दिला आहे म्हणजे या आरला मॅग्निट्यूडसुद्धा आहे आणि विथ दॅट याला डायरेक्शनसुद्धा आहे. आरला काय काय आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. कारण ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी. मग आपल्याला हा जो आर असेल ह्या आरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड करण्याकरता 2 वेगवेगळे फॉर्म्युला आहेत, तर ते आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. आणि ते फॉर्म्युले डिराईव्ह करण्याकरता ही जी फिगर आहे ती आपल्याला पुढे वापरायची आहे. ओके, मग हे जे काय बाकीचं डेरिवेशन असेल तर ते डेरिवेशन थोडं मोठं आहे आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार नाही. त्याच्यामुळे मी लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टरमध्ये आपल्याला हा जो रिझल्टंट व्हेक्टर मिळाला आहे तर ह्या रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कशा पद्धतीने आपल्याला फाइंड करता येतं आणि याच्याकरता इथे कोणते ऑपरेशन्स आपल्याला करावं लागतात हे सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. उद्या कदाचित याच्या पुढचा जो पॉईंट असेल तो मी तुम्हाला झूम मीटिंग थ्रू शिकवू शकतो. आणि त्याच्यासोबतच आपल्या आता उद्यापासून ऑफलाईन बॅचेससुद्धा सुरू होतात. त्याच्याबद्दल मी संध्याकाळी तुम्हाला ग्रुपला सर्व इन्फॉर्मेशन देणारच आहे. आय होप मी आत्ता जे तुम्हाला लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टर सांगितलं आहे ते तुम्हाला 100% समजलं असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ व्हेक्टर काय सांगतो की जर तुम्हाला 2 गिवन व्हेक्टर या ॲडजस्टंट साईड असतील पॅरालेलोग्रामच्या स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट तर त्यांचा रिझल्टंट हा त्यांचा डायगोनल असतो अँड इट ऑल्सो स्टार्ट फ्रॉम द सेम पॉईंट. आणि लॉ ऑफ पॅरालेलोग्रामच्या स्टेटमेंट आणि फिगरपेक्षा आपला हा जो आर म्हणजे आर व्हेक्टर हा रिझल्टंट मिळतो तर ह्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं शोधायचं हे आपल्याकरता इम्पॉर्टंट असतं. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचे जे आपण फॉर्म्युले उद्या शिकणार आहोत ते आपल्याला संपूर्ण 11वी आणि 12वी करता नेहमी लागत असतात. चला तर मग आजचं आपलं हे लेक्चर आपण या ठिकाणी संपवूया. आय होप तुम्हाला हा टॉपिक 100% समजला असेल. आजच्या पुरता इतका व्हिडिओ खूप आहे. काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे फीडबॅक जे असतील ते माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. थँक्स टू ऑल. काळजी घ्या. बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर. धन्यवाद.